हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल. मी किरण तुमचं स्वागत करते माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. आणि आम्ही आहोत सासरी गणेश चतुर्थीसाठी आलो आहोत तिकडे. आणि आमचा गणपती 11 दिवस असतो आणि आज आहे 9वा दिवस. आज तारीख आहे 15 सप्टेंबर आणि आज माझ्या मिस्टरांचा बर्थडे आहे. तर छोटंसं सेलिब्रेशन आम्ही घरी करणार आहोत. आमचे मावस दीर जाऊबाई वगैरे सगळे येणार आहेत. सो आता फिशचा बेत असणार आहे. फिश गोव्याहून मिस्टरांनी आणले आहेत. ते आता आम्ही साफ वगैरे करणार आहोत. मग मस्त असा फिशची थाली करणार आहोत सगळ्यांसाठी. आणि चला मग ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर नक्की. आज मम्मा हे फिश बनवत होती आणि दादींचा बर्थडे होता आणि दादीने फिश आणलेलेत आणि मम्माने आमटे बनवले आणि आदू दीदी पण आणलेली आणि लेपो म्हणतात त्याला फिशला. मम्माने सांगितलेली आणि मम्माने नवीन ड्रेस पेंडली दादींच्या बर्थडे करायला आणि मी पण. आणि मम्मा आज फिश बनवणार आणि पुढे पाहुणे येणार. तर रुहीचं व्हॉइस ओव्हर कसं वाटलं ॲक्च्युली. ती सारखी म्हणत होती मी करणार. मग म्हटलं कर बाई एकदाच. तर मिस्टरांनी खूप सारे प्रकारचे मासे आणले होते. तर बांगड्याची मी आमटी करायला घेतली. सगळे मासे वगैरे जाऊबाईने साफ करून दिले आणि त्यानंतर इथे बघू शकता आम्ही लेपो जे आहे त्यांना जे आहे रवा लावून ठेवते आहे, म्हणजे नंतर पटकन असं फ्राय करता येईल. तर एक 15-16 माणसांचा स्वयंपाक असणार आहे. घरचीच सगळी आहेत, माझ्या मावस जाऊबाई वगैरे. आणि ह्या बघा त्या आल्या कामाला लागल्या इथे. आणि इकडे फिश फ्राय होत आहेत, इकडे चपात्या बनत आहेत. तर आमचं ना जेव्हा आम्ही सुट्टीला येतो तर अशा प्रकारचे गेट टुगेदर आमचे होत असतात, कधी त्यांच्या घरी कधी आमच्या घरी. आणि हे काही पाहुणे मंडळी वगैरे नाही आहेत, तर आमच्या घरचीच माणसं आहेत. माझ्या मावस जाऊबाई वगैरे आहेत. बऱ्याचशा ब्लॉगमध्ये तुम्ही यांना पाहिलं असेलच. आमचं एकत्र फिरणं वगैरे होत असतं, भरपूर असे गेट टुगेदर होत असतात. सो तेच. तर इथे आमचं बोलत स्वयंपाक जो आहे चाललेला आहे. खूप छान असं सगळे पदार्थ बनले होते. मला प्रॉपर शूट नाही करता आलं. त्यानंतर मुलांची पंगत बसवली. मुलानंतर मग पुरुषांची जेवणं झाली. नंतर मग आम्ही गप्पा आमच्या झाल्या आणि त्यानंतर मी सावकाश आमचं जेवण झालं. तर खूप लेट झाला. आणि नंतर मग संध्याकाळच्या जेवणाला प्रॉन्स ठेवले होते. प्रॉन्सची बिर्याणी बनणार होती रीताताईच्या हातची. काय काय घातलं ते तरी सांगा. आज आम्ही रीताताईंच्या हातची प्रॉन्सची बिर्याणी खाणार आहे. आता रेसिपी बघूयात काय काय करतात. त्या थोडीच वेगळी पद्धत आहे त्यांची, सो आम्ही पण पहिल्यांदाच बघतोय. आणि इथे त्यांनी तेल गरम करून घेतलेलं आहे आणि तूप, खडा मसाला. आता त्यामध्ये पुढची प्रोसेस रीताताई सांगतील. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये कांदा घालून घ्यायचा. कांदा चांगला परतून घ्यायचा. माचीस बाजूला काढायचा. त्या बाजूला काय ठेवलंय? त्या साईडला पाणी गरम, भात उकळून घेण्यासाठी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये खडा मसाला, मीठ, तेल, कांदा चांगला भाजून घ्यायचा. लालसर होईसोबत. लालसर होईपर्यंत. ग्रेव्ही आणि राईस सेपरेट बनवून घेणार का? त्याच्यानंतर दम उकळल्यानंतर ह्याच्यामध्ये राईस, हाफ राईस शिजवून घ्यायचा 70%. कांदा आता लालसर होत आलाय. त्याच्यामध्ये आता आलं लसूण पेस्ट. 70% 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
चांगली परतून घ्यायची तेल सुटेस तोपर्यंत. आलं लसूण पेस्टला आता तेल सुटत आलंय. त्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो ॲड करायचा. किती टोमॅटो घेतलाय? 4. टोमॅटो आता चांगला शिजून घ्यायचा. शिजलेला आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये कोथिंबीर आणखी पुदिना घालायचा. बारीक चिरून घेतलेला आहे. बारीक चिरून घेतलेला आहे. पेस्ट पण करू शकतो ना? हां चालतंय आपल्या ह्याच्याप्रमाणे. तुम्ही कुठे शिकला ही रेसिपी? मी ही रेसिपी बेंगलोरला शिकले. माझ्या साईडला एक साऊथ इंडियन बाई होती, तिनं मला ही रेसिपी शिकवली. ती छान करून दाखवायची मला रेसिपी. स्मेल अगदी मस्त सुटलाय. अजून यात काही मसालेही घातलेले नाही आहेत. आत्ता मसाले घालणार आहेत. तर कोणते कोणते मसाले घालताय? हा हे चिकन मसाला, हा हे नॉर्मल बिर्याणी मसाला. त्यानंतर ह्याच्यामध्ये सुहाना मसाल्याचा चिकन बिर्याणी मसाल्याचा प्रीमिक्स मसाला भेटतोय तो ॲड करायचा. हा हे चिकन बिर्याणी मसाला प्रीमिक्सचा सुहाना चिकन बिर्याणी मसाला आहे, हा त्याच्यामध्ये ॲड करायचा. त्यानंतर चांगलं परतून घ्यायचं. हळदी पावडर घालायची. त्यानंतर मीठ आपल्या चवीनुसार. त्यानंतर तिखट मसाला. हे आमचं कांदा लसूण मिक्स असलेलं लाल तिखट आहे. आपल्या अंदाजे आपल्याला किती तिखट हवं आहे त्याप्रमाणे ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं. मिरची घालून आपण ग्रीन देखील करू शकतो ना? हां मिरची घालून आपल्याला ग्रीन पाहिजे तर ग्रीन, नाही तर रेडवाली पाहिजे तर रेडवाली, दोन्ही पण करू शकतात. इकडं पाणी उकळत आलंय. आणखी थोडा पाहिजे पाणी उकळायला. त्याच्यानंतर आम्ही राईस घालू त्याच्यामध्ये. मस्त असा वास सुटलेला आहे. सुगंध मस्त असं सुटलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण ॲड करूया प्रॉन्स. हे प्लेन आहे प्रॉन्स, त्याला काही मॅरिनेशन केलेलं नाही, काही नाही, तसंच ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं. हे जे आपण वापरलं आहे सर्व सामान 1 किलो प्रमाणे वापरलेलं आहे. 1 किलोच्या बिर्याणीला वापरलेलं आहे. आपण आता ह्याला असं स्लो मीडियम लोवरती ठेवून ह्याला आपण झाकून घेऊया. आता हे वाफेवर आपल्याला शिजून घ्यायचं आहे ना? हां लो फ्लेमवर. पाणी अजिबात ॲड करायचं नाही आहे. लास्टला थोडंफार. आता ह्या पाण्यामध्ये तांदूळ घालून घ्यायचे. हा तांदूळ 1 तास भिजवलेला आहे, पाण्यामध्ये भिजवून घेतलेला आहे. आता हा मसाला शिजत आलेला आहे. त्याच्यामध्ये आपण 1/2 वाटी दही ॲड करूया. आता परतून घ्यायचं दही.
की 1 5 मिनिटं ह्याच्यावरती झाकण ठेवू. लास्टला लिंबू पिळून घ्यायचा. लास्टला का म्हणजे ह्याचा आंबटपणा थोडा टिकून राहतो, त्याच्यासाठी हा लास्टला पिळून घ्यायचा. ऑलमोस्ट आमची ग्रेव्ही आता होतच आली आहे. आता ही आपली ग्रेव्ही झालेली आहे. भात 70% शिजलेला आहे. आता हा आपण गाळून घेऊया. मग पण ह्याच्यामध्ये दम द्यायची प्रोसेस घेऊया. पहिला आपण ग्रेव्हीचा लेअर लावून घेऊया, त्यानंतर राईस, त्याच्यानंतर परत ग्रेव्हीचा लेअर. फूड कलर नसणार आणूया. परत खायचं लेअर. त्याला साईडला पॅक करण्यासाठी ह्याला आपण पीठ लावून घेऊया. हे भांडं दमचं ठेवलेलं आहे. किती वेळ ठेवायचं आता हे? 15-20 मिनिटं तरी हे एकदम लो फ्लेमवर. लो फ्लेमवरती. आता 15 मिनिटांनी आम्ही तुम्हाला भेटतो. तर 15 ते 20 मिनिटांनी आम्ही बिर्याणी ओपन केली आणि टू बी ऑनेस्ट इतकी छान बिर्याणी बनली होती. सगळे फ्लेवर्स अगदी उभारून आले होते आणि मस्त अशी रेसिपी होती. तुम्हाला कशी वाटली ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि हो, रीताताईंची ही फर्स्ट वेळच होती अशी व्हिडिओमध्ये येण्याची आणि रेसिपी दाखवण्याची. सो थोड्याफार त्या अनकॉन्शियस होत होत्या, अनकम्फर्टेबल वाटत होतं त्यांना, पण तरीही त्यांनी दाखवलं. सो त्यांच्यासाठी एक लाईक तर नक्कीच करा. आणि मस्त अशी रेसिपी त्यांनी बनवून दाखवली. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून आरती केली. आरतीनंतर मग छोटंसं असं सेलिब्रेशन केलं, कारण आज मिस्टरांचा बर्थडे होता. आम्ही स्टार्टिंगला तुम्हाला सांगितलं होतं आणि त्यासाठीचंच आजचं हे गेट टुगेदर होतं त्यानिमित्ताने. आणि मिस्टरांकडूनच ट्रीट होती आज फिशची. तर त्यांनी गोव्याहून येताना, कारण गणेश चतुर्थी म्हणजे पहिल्या दिवसानंतर 2-3 दिवस राहून ते परत गोव्याला रिटर्न गेले होते आणि आज परत ते सॅटर्डे संडे असल्या कारणामुळे आणि विसर्जनही असल्यामुळे 2 दिवसात आता विसर्जन देखील आहे, त्यासाठी ते परत रिटर्न आले होते. आणि सो त्यांच्या बर्थडे निमित्त हे गेट टुगेदर आम्ही केलं होतं आणि छोटंसं असं सेलिब्रेशन. Happy birthday to you. Happy birthday.
काय पण झालं तरी बिग बॉस चुकायचं नाही ना. तुला कोण आवडते बिग बॉस मधलं? तुला कोण आवडतंय? बुकिट टेंगुळ. सूरज, तुला कोण आवडतंय? मला आवडते आर्या गेली. हा हा, मला पण जान्हवीच आवडायला. कशी झाली बिर्याणी? तर आता आम्ही बर्थडे सेलिब्रेशन वगैरे करून इथं सिटीमध्ये बेळगावमध्ये गणेश दर्शनसाठी आलेलो आहोत. चला आमच्यासोबत तुम्ही गणेश दर्शन घ्या.